गोष्ट सांगितली की राज्य शासनाने सन 1968 पासून स्थानिक लोकांसाठी एक धोरण अवलंबलं आणि त्या धोरणामध्ये असं लिहिलं की 15 वर्ष वास्तव्य असलेली महाराष्ट्रातली व्यक्ती याची व्याख्या स्थानिक म्हणून धरली जाईल आणि त्यांना रोजगार हा कंपन्यांमध्ये असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, हा दिला जाईल, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली गेली. सन्मान्य सदस्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये समिती स्थापन केली पाहिजे, कशा पद्धतीनं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, हे देखील सुधीर भाऊंनी देखील सांगितलं आणि सन्मान्य सदस्यांनी देखील सांगितलं. पण मला सुधीर भाऊंना आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. मी आपल्या मुद्द्यावर तर येणारच आहे, पण आपल्या या बेरोजगारी दूर करण्याच्या आणि स्थानिकांना रोजगार देण्याच्या अर्धा तास चर्चेवरनं हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे की उद्योग विभाग हा देशातला महाराष्ट्राचा असा एक उद्योग विभाग आहे की जी शंका आता सुधीर भाऊंनी व्यक्त केली की आमच्याकडे शिकलेलं प्रॉडक्ट आहे की नाही, ही जी काही शंका कंपनीवाले प्रायव्हेट सेक्टरमधले तयार करतात, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण एक उपाययोजना केली आणि MIDCच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 5 स्वतःची स्किल सेंटर उभी केली आणि ती स्किल सेंटर उभी केल्यानंतर समोरच्या इंडस्ट्रीला नक्की काय पाहिजे, स्थानिकांना कशा पद्धतीचा जॉब देत असताना त्यांचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, ते क्वालिफिकेशन त्या स्किल सेंटरमध्ये डेव्हलप करण्याचा पहिला देशातला निर्णय जर कुठच्या राज्यानं घेतला असेल भाऊ, तर तो महाराष्ट्र सरकारनं घेतला, महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने घेतला. आज या ठिकाणी रतन टाटा साहेबांची आपल्याला आठवण येते, त्यांचा देखील एक आवर्जून आदरानं उल्लेख केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी काय शासनाच्या पैशात नव्हतील अशातला भाग नाही आणि म्हणून शासनाच्या ज्यावेळी पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा साहेबांना जाहीर झाला त्यावेळी त्याने एक मॉडेल तयार केलं होतं गडचिरोलीसाठी आणि MIDCचे काही पैसे, मॅचिंग ग्रँट MIDCचे आणि त्याच्यावरचे सगळे पैसे हे टाटा ग्रुपचे. अशा पद्धतीनं जर स्किल सेंटर आपण उभी करू शकलो तर कौशल्य विकासाची एक चळवळ महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते, हे स्वतः रतन टाटा साहेबांचं स्वप्न होतं. आणि उद्योगरत्न पुरस्कार ज्यावेळी महाराष्ट्र शासनानं रतन टाटा साहेबांना दिला त्यावेळी रतन टाटा साहेबांनी आम्हाला असं सांगितलं, ते राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा देखील त्या समारंभाला उपस्थित होते. त्यांनी आमच्याकडनं प्रपोजल मागितली की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कंपनीला 7,000 मुलं आणि मुली या ट्रेन झालेल्या मला पाठवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी सुधीर भाऊ त्यांनी एका स्किल सेंटरसाठी 160 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि ही 6 स्किल सेंटर आज महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक होतंय, रत्नागिरीमध्ये होतंय, कल्याण डोंबिवलीमध्ये होतंय, बीडला होतंय, नांदेडला होतंय, नाशिकला होतंय. अशा पद्धतीची 6 ही मोठी स्किल सेंटर विदर्भाला ऑलरेडी गडचिरोलीमध्ये त्यांनी सुरू केलं. गडचिरोली पॅटर्न हा आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये टाटांच्या बरोबर राबवतोय. पण सुधीर भाऊनी जी मला एक सूचना केली की मी चंद्रपूरमध्ये आलो पाहिजे. सुधीर भाऊ 2 वर्षापूर्वी चंद्रपूरमध्ये आपल्याबरोबरच मी एक कार्यक्रम केला आनंदवनातला. तर त्याच्यामुळं सुधीर भाऊ पूर्ण चंद्रपूर व्यवस्थित सांभाळत असल्यामुळं आमची तिथं आवश्यकताच लागत नाही, त्याच्यामुळे जाणं आम्ही टाळतो. पण सुधीर भाऊ आपण जी मागणी केलीत की तिथल्या स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी माझी तिथं येऊन जर बैठक आयोजित करायची असेल तर ती देखील अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत मी स्वतः चंद्रपूरला येईन. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या कंपनींच्या बाबतीतली जी लिस्ट आपल्याला तयार करायची आहे, तो फॉर्म जो भरून घ्यायचा आहे, ते देखील मी आपल्याला आश्वस्त करतो की 25 तारखेला अधिवेशन संपायच्या अगोदर तुम्ही चंद्रपूरमधल्या ज्या ज्या कंपनींची नावं घेतलेली आहेत तिथं स्थानिकांची परिस्थिती काय आहे, असे फॉर्म किती भरले गेलेले आहेत, याची पूर्ण माहिती ही पटलावर ठेवण्यात येईल. कारण शेवटी अतिशय महत्वाची बाब आहे. एक तर अजून एक महत्वाचा मुद्दा सुधीर भाऊनी इथे सांगितलं की डोमिसाईलचा 15 वर्ष डोमिसाईल देत असताना ती जर बोगस देण्याचं काम कोण करत असतील तर त्याच्यावर देखील सरकार म्हणून कार्यवाही करणं ही क्रमप्राप्त आहे. त्याचा देखील अहवाल आणि त्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत. पण सुधीर भाऊ आमच्याकडे एक आकडा आहे. खरं तर हे कौशल्य विकासानं दिलेले आहेत किंवा कामगार विभागाचे आकडे असू शकतात. पण मगाशी जो आपण उल्लेख केलात की जे सुपरवायझर आहेत त्यांना कशा पद्धतीनं नोकरी द्यायची आणि सुपरवायझरपेक्षा जास्त शिकलेली मुलं जी आहेत त्यांना 50% नोकरी द्यायची, हा जी काही तफावत आहे त्याचा देखील आपण नक्की अभ्यास करू. कारण ठीक आहे, पूर्वीच्या जमान्यामध्ये AI जमाना नसेल किंवा आधुनिकतेकडे प्रशिक्षण घेण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांची नसेल, पण आज जर आपण बघितलं तर मराठीमधनं देखील MTechचं प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण देशात पहिल्यांदा दिलं जातं आणि म्हणून मुलं आणि मुली ज्या भाषेमध्ये शिकायचं आहे त्या भाषेमध्ये आपलं एज्युकेशन पूर्ण करू शकतात
आणि त्याच्यामुळे एज्युकेशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला नोकरी मिळाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हीच महायुतीचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आंध्र प्रदेशच्या कायद्याचा उल्लेख सुधीर भाऊ तुम्ही केलात. मी नक्की बैठकीचं आयोजन करेन, त्या बैठकीला मी आपल्याला बोलवेन आणि आंध्र प्रदेश कशा पद्धतीनं स्थानिकांना रोजगार देणारी एक चांगली पद्धत आपल्याला जर अडॉप्ट करता येणार असेल तरी देखील ती स्वीकारण्याचा प्रामाणिकपणाचा आपण प्रयत्न करू. पण याच्यातनं सुधीर भाऊ अजून एक वस्तुस्थिती मी सांगतो पूर्ण महाराष्ट्राची. उद्योग उभा करत असताना 2 वेळा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. एक, शेतकऱ्यांकडची जमीन ॲक्वायर करत असताना शेतकऱ्यांचा गैरसमज होतो, दर चांगला मिळणार नाही, कदाचित काही पॉलिटिकल इश्यू असतात, म्हणून एक लॉ अँड ऑर्डर निर्माण होते. आणि नंतर ज्यावेळी इंडस्ट्री एस्टॅब्लिश होते, साहेब जरा ऐका ना, सुधीर भाऊंसारख्या ज्येष्ठ सदस्याची ही आहे, त्याच्यामुळे जरा आपण गप्पा कमी केल्या तर बरं होईल. तर त्याच्यामध्ये सुधीर भाऊ महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर बेरोजगारी खऱ्या अर्थानं जर दूर करायची असेल तर काहीतरी उपाययोजना याच्यावर आपल्याला करायला लागणार आहेत. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की बोगस काही दाखले दिले जातात, तसंच सगळ्यात महत्वाचा प्रश्न, दुसरा जो प्रश्न आहे, इंडस्ट्री एस्टॅब्लिश होते पण स्थानिकांना प्राधान्य दिलं नाही म्हणून लॉ अँड ऑर्डर तयार होतो. आणि लॉ अँड ऑर्डर जर तयार करायचा नसेल तर तो कायदा किती सालचा, याच्यापेक्षा 80% लोक ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्य करणारी असली पाहिजेत आणि त्यांना योग्य तऱ्हेचा मोबदला देऊन त्यांना नोकरी दिली पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याचं देखील कामगार विभागाच्या मार्फत कधीतरी सर्वेक्षण होणं हे गरजेचं आहे. कारण शेवटी आपण नोकरी देत असताना मगाशी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की ते कोकणामध्ये होते, 15,000 रुपये दिले जातात, 18,000 रुपये दिले जातात, या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. पण ज्यावेळी नोकरी करण्याचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की स्थानिकांना प्राधान्य दिलं नाही, याचं एक राजकीय भांडवल करून सुधीर भाऊ अनेक ठिकाणी नाहक स्वयंघोषित पुढारी जे आहेत ते देखील उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. तो देखील आम्ही कोकणामध्ये सहन केलेला आहे, पुण्यामध्ये आपण बघतोय. पण चंद्रपूरची परिस्थिती नक्की वेगळी आहे. मी चंद्रपूरची आणि दुसऱ्या कुठच्या विषयाची सांगड घालत नाही, पण जमिनीच्या बाबतीमध्ये आणि बेरोजगारी दूर करण्याच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी असं आपल्याला दिसलेलं आहे की स्वयंघोषित लोकांना तिथलं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, तिथल्या काही लोकांना लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, तिथल्या गाडीची कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, म्हणून स्थानिकांच्या नावावरही कॉन्ट्रॅक्ट घ्यायची आणि परराज्यातनं किंवा परदेशातनं म्हणत नाही, परराज्यातनं गाड्या किंवा लोक आणून त्या ठिकाणी नोकरी करायला लावायचं, हे देखील आपण या महाराष्ट्रामध्ये बघतोय. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा सुधीर भाऊनी या ठिकाणी उल्लेख केला. आमची उद्योग मित्र नावाची एक मीटिंग असते. खरं तर या चर्चेच्या निमित्तानं मी उद्याच्या उद्या हे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहे की 3 महिन्यामध्ये उद्योग मित्र ही कुठच्याही परिस्थितीमध्ये बैठक घेतली गेली पाहिजे. हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर सक्ती करणार आहोत. कारण या GR मध्ये काय म्हटलंय की उद्योग विभागाची उद्योग मित्र बैठक जी आहे ही 3 महिन्यामध्ये असताना त्याच्या अगोदर किंवा नंतर स्थानिकांच्या नोकरीचा आढावा हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. आता तो किती लोक घेतात, किती जिल्हाधिकारी घेतात, हे मला याच्यावर बोलायचं नाही, पण शासनामार्फत उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांना या सूचना दिल्या जातील. आणि अजून एक सुधीर भाऊनी अतिशय चांगली सूचना केली की जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करत असताना त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील असणं गरजेचं आहे. मी सुधीर भाऊ तुम्हाला आश्वस्त करतो की जिल्ह्याची ही उद्योग मित्र कमिटी जी आहे त्याच्यामध्ये नक्की स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी काही प्रमाण हे लोकप्रतिनिधींचं ठेवलं जाईल. त्याच्यामध्ये आमदारांचा म्हणजे विधानसभेचे आमदार किंवा विधान परिषदेचे आमदार असं त्यामध्ये समाविष्ट केले जाईल, कारण ही काळाची गरज बनलेली आहे. या कमिट्या ज्या आपण नेमलेल्या आहेत या देखील अनेक वर्षापूर्वी नेमलेल्या आहेत. आमचे जे उद्योग विभागाचे विकास आयुक्त आहेत त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांची उद्योग मित्र बैठक झाल्यानंतर त्याचा आढावा घेऊन नक्की नोकरी किती स्थानिकांना मिळालेली आहे याचा आढावा खरं तर शासनाला सादर करायचा आहे. त्याच्यावर आता तो शासनाला सादर होतो नाही होतो याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु त्या विकास आयुक्तांना देखील निर्देश दिले जातील की दर महिन्यातनं एकदा जिल्हाधिकाऱ्यांना सुरुवातीला आठवण म्हणून त्यांच्याशी चर्चा करून दर 3 महिन्यांनी विकास आयुक्तांनी देखील महाराष्ट्राच्या पूर्ण या बेरोजगारीचा आढावा घेतला पाहिजे. आणि अजून एक पूर्वीची आठवण सुधीर भाऊ तुम्ही करून दिली, त्याच्यामध्ये आम्ही देखील होतो. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील कार्ड घ्यायचं, 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील कार्ड घ्यायचं, BA BCOMच्या विद्यार्थ्यांना देखील कार्ड घ्यायचं आणि पुढचे 3-4 वर्ष वाट बघत बसायचं की आपल्याला तिथनं काही पत्र येतं का.
पण ती सिस्टीम एवढी चांगली होती. आज कदाचित आधुनिकता आली त्याच्यामुळे ती सिस्टीम बाजूला गेली असेल, पण ते जे कार्ड होतं त्याच्यातनं अनेकांना रोजगार मिळालेलं देखील उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सरकारी नोकरी मिळालेल्या देखील उदाहरणं आपल्याकडे आहेत. बरोबर ना? त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ठीक आहे. काळाच्या प्रवाहामध्ये कदाचित ती सिस्टीम बाजूला झाली असेल, पण अशा पद्धतीची सिस्टीम उद्योग विभाग आणि कामगार विभाग अशी एकत्र येऊन आम्हाला निर्माण करता येईल का, यासाठी देखील आम्ही नक्की प्रयत्न करून, कारण ही शेवटी काळाची गरज आहे. आणि बेरोजगारी दूर करत असताना अजून मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे, की आता नोकऱ्या आहेत की नाही ह्याच्यावर आपण चर्चा करतो. पण MMR रिजनमध्ये MSMEचा आम्ही फक्त सर्व्हे केला आणि इतकं चित्र स्पष्ट झालं, की MMR रिजनमधल्या MSME मध्ये अजूनही 80,000 लोकांची म्हणजे तरुण आणि तरुणींची आवश्यकता आहे. हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी या परिसरामध्ये देखील म्हणजे कल्याण डोंबिवली असेल किंवा या परिसरामध्ये देखील स्किल सेंटर उभं करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. अजून एक सुधीर भाऊ सांगतो या चर्चेच्या निमित्तानं, नाही ते शेवटी सांगणार ना. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, कारण चर्चेला अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे. कळंबोली म्हणून जे आपल्या नवी मुंबईचं एक ठिकाण आहे, पनवेलला, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं एक्झिबिशन सेंटर आणि ट्रेनिंग सेंटर आपण महाराष्ट्रातल्या मुलींसाठी सुरू करतोय. त्याची वर्क ऑर्डर पण दिली. 1,000 कोटीचं हे काम आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशातलं हे सगळ्यात चांगलं इनोव्हेशन सेंटर आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत. याचा फायदा या सगळ्या तरुण आणि तरुणींना होणार आहे. त्याच्यामुळे याचा फायदा देण्यासाठी देखील शासन कटिबद्ध आहे. आणि आताच सुधीर भाऊनी जे सांगितलं की स्किल सेंटर हे चंद्रपूरला देखील होणं आवश्यक आहे. मी आज त्यांना आश्वस्त करतो, कारण अतिशय चांगला मुद्दा, मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, म्हणून पुढचा टप्पा जो MIDCच्या स्किल सेंटरचा आहे, त्यातलं एक स्किल सेंटर हे चंद्रपूरमध्ये नक्की उभं केलं जाईल. कुठच्याही परिस्थितीमध्ये उभं केलं जाईल. याचं कारण देखील सांगतो, की ज्यावेळी गडचिरोलीमध्ये आपण देशातला सगळ्यात मोठा स्टील हब होणार आहे अशा पद्धतीची भाषणं करतो आणि तो 1,00,000 कोटी किंवा 2,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये होते, तर त्याची इकोसिस्टीम फक्त गडचिरोलीमध्ये भाऊ होणार नाहीये. त्याची इकोसिस्टीम चंद्रपूरमध्ये देखील आम्हाला जनरेट करावी लागेल. त्याच्यावर स्किल असलेले विद्यार्थी आम्हाला तयार करावे लागतील आणि त्याच्यासाठी 100% चंद्रपूरमध्ये MIDCच्या माध्यमातून स्किल सेंटर उभं केलं जाईल. हा शब्द सुधीर भाऊंना मी देतो. सन्मान्य सदस्यांनी कायद्याचे 2-4 विषय जे मला सांगितलेले आहेत, काही तेलंगणा राज्य असेल किंवा अन्य राज्याचे, तर हैदराबादच्या ऍक्टचा अभ्यास करत असताना त्या राज्याचा देखील ऍक्टचा आम्ही नक्की विचार करू. परंतु महायुतीचं सरकार हे बेरोजगारी दूर करण्यासाठीच प्रयत्नशील आहे. आम्ही डावोसला गेल्यानंतर भाऊ सुटात तुम्ही आम्हाला बघता, पण भविष्यामध्ये डावोसला आपण देखील यावं आमच्या बरोबर, जेणेकरून तिथल्या सगळ्या वातावरणामध्ये अजून आम्हाला सुधीर भाऊंकडनं मार्गदर्शन होऊ शकतं. आणि म्हणून परवाच मी वरच्या सभागृहामध्ये असं सांगितलं, की काही आमच्या विरोधी बाकावर बसलेल्या लोकांनी अशी मागणी केली, की आम्ही जर डावोसला आलो तर नक्की डावोसला MOU किती होतात हे आम्ही बघू शकतो. आता खरं तर हे तिकडे येऊन बघायची आवश्यकता नाही, इकडे पण बघू शकतात, पण त्यांना त्या उद्देशानं डावोसला यायचं आहे आणि सुधीर भाऊंना आम्हाला मार्गदर्शन करण्याच्या हेतून डावोसला न्यायचं आहे. पण आज सुधीर भाऊंचं मी मनापासून धन्यवाद देतो, की बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी अर्धा तास चर्चा सुधीर भाऊ तुम्ही या ठिकाणी आणलीत. याच्यामुळे नक्की आम्ही महाराष्ट्राच्या युवा पिढीला न्याय देऊ शकतो आणि म्हणून सभागृहामार्फत मी सुधीर भाऊंना धन्यवाद देतो. सभागृहाची आज माननीय मंत्री महोदयांचे धन्यवाद. खरं तर मी सुरुवात करताना म्हणतो की मंत्री महोदयांचं उत्तर कोणत्या ग्रेडचं असेल तर A+ ग्रेडचं उत्तर आहे आणि चंद्रपूरमध्ये MIDCचं स्किल निश्चित उभं करू ही जी त्यांची आश्वस्त अशी भाषा आहे, त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. त्यांच्या नावातच उदय आहे भाऊ. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे.